तरुण तडफदार नगराध्यक्ष तसेच ज्यांनी या निवडणुकीमध्ये किंग मेकरची भूमिका साकारली असं सगळ्या पिंपळगावमध्ये सध्या चर्चा आहे. बापूसाहेब पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर गेल्या महिनाभरापासून पिंपळगावमध्ये नगर परिषदची धुमाकूळ सुरू होती सर. तर त्याच्या अगोदरपासूनचा प्रवास खऱ्या अर्थाने जर भारतीय जनता पार्टीचा जर बघितला तर खूपच संघर्षमय होता. ह्या संघर्षमय काळामध्येच जे काही पिंपळगावमध्ये जे वातावरण आता जे बदलले ते खरंच एक ना भूतो ना भविष्य असे आहे. तर खऱ्या अर्थाने जेव्हा पिंपळगाव बसवंत नगर परिषद जेव्हा अस्तित्वात आली, बापूसाहेब पाटील असो सतीश भाऊ असो, जसे म्हणजे कोळशातून हिरे जेव्हा निवडतात तसे पिंपळगाव बसवंतचे जे काही 24-25 नगरसेवक असो आणि एक नगराध्यक्ष असो असे कोळशातून हिरे खऱ्या अर्थाने निवडले. आणि खऱ्या अर्थाने या पिंपळगाव बसवंत नगर परिषदच्या जी नाशिक जिल्ह्यातील महत्वपूर्ण नगर परिषद आहे त्या नगर परिषदच्या मस्तकावर बीजेपीचा झेंडा रोवला. आणि खऱ्या अर्थाने जी किंग मेकरची भूमिका आपण बजावली तर त्याबद्दल आपण खऱ्या अर्थाने जी मराठी न्यूज वर आपण आपले सहर्ष स्वागत. आपले सर आहे, डॉक्टर आहे. खऱ्या अर्थाने पिंपळगावचं जे काही काळीज आहे ते सुरक्षित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर साहेब यांनी केलं आणि तेही काम पुढे सुरू असेल. तर सुरुवातीला मी आपल्याला एक मुलाखतीचा सर्वात आधी प्रश्न विचारतो. आपण उमेदवारी न करता संपूर्ण निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली, म्हणजे किंग मेकर अशी ओळख आपल्याला मिळते. या भूमिकेकडून आपण कसे पाहता? प्रथमतः मी जी न्यूज मराठीचं खऱ्या अर्थाने सहर्ष स्वागतही करतो आणि आभार मानतो. पिंपळगाव शहरामध्ये गेल्या 2 वर्षापासून जी काही मागची ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये संघर्ष पॅनलच्या माध्यमातून आम्ही एक तिसरा पॅनल तयार केला आणि थेट सरपंचाचे उमेदवार सतीश भाऊ 113 मतांनी त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि माझ्यासारखे 8 ते 10 उमेदवार 30 आणि 35 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. त्या दिवसांनी खऱ्या अर्थाने आमच्या लक्षात आलं का पिंपळगाव पर्याय शोधत आहे आणि आमच्या लक्षात आलं, परंतु नगर परिषद होणं ही काळाची गरज होती. म्हणून आम्ही मग मुंबईला जाणे असेल, कोर्टमध्ये केस दाखल करणं असेल, या सगळ्या भूमिकेतनं हळूहळू कोर्टाने निर्णय दिला आणि पिंपळगाव नगर परिषद त्या ठिकाणी स्थापन झाली. हे दोघं नेते आणि सर्वच नेते एका बाजूला आल्यानंतर आमच्या पुढे प्रश्न होता की उमेदवारी तर आता करायची आहे, सेना भाजपची तर युती झालेली आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? आणि डॉक्टर मनोजजी बर्डे हे एक चांगले डॉक्टर त्या ठिकाणी आहे, प्रसिद्ध डॉक्टर आहेत, परंतु ते नवीन नेते राजकारणात नाही. त्यांची पिंपळगाव शहरामध्ये कॅम्पेन करणं असेल, त्यांना घेऊन फिरणं असेल, ही महत्वाची जबाबदारी पक्षातील एका नेत्याला त्या ठिकाणी घ्यायची होती. आणि पक्षाचं म्हणणं झालं सतीश मोरे आणि बापू पाटील हे 2 चेहरे आहेत, एका चेहऱ्याला तुम्हाला हे कॅम्पेन करावं लागणार. आणि मग पक्षाने सांगितलं मला, मी म्हटलं मी निवडणुकीतनं थांबतो, मी पूर्ण गावामध्ये डॉक्टर बर्डेंसाठी त्या ठिकाणी कॅम्पेन करेल. आणि आम्ही 8:15 ते रात्री 12-11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही कॅम्पेन केली. आणि बघता बघता आमच्या लक्षात आलं डॉक्टर मनोजजी बर्डे खऱ्या अर्थाने विन होत आहे. आणि अशा वेळेस मग माझ्यावर जी काही किंग मेकरची भूमिका त्या ठिकाणी आली, सगळे म्हणायला लागले तुम्ही उमेदवारी केली पाहिजे होती, परंतु मी ती उमेदवारी न करता खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष आणि जे काही आपले 25 उमेदवार होते त्या सर्वांसाठी मी रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रचार केला. डॉक्टर साहेब, जेव्हा आपलं नाव बीजेपीने घोषित केलं उमेदवारीसाठी तेव्हाची परिस्थिती काय होती? म्हणजे हा जो आताचा बदल आहे जो आता घडून आला, जो तुम्ही आता थेट नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले, जेव्हा तुमचं नाव घोषित केलं झालं तेव्हा परिस्थिती तेव्हा काय वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. त्याचबरोबर मी आभार मानतो समस्त पिंपळगाव जनतेचे, त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. आणि जी प्रश्न तुम्ही विचारला की त्यावेळेची परिस्थिती काय होती,
त्यावेळेस परिस्थिती ऍक्च्युली महायुतीतून लढण्याचा प्रस्ताव मला 2-3 पक्षाकडून आलेला होता आणि माझी विचारसरणी भाजपाशी मिळती होती असल्याने मी पहिले निर्णय माझा हाच होता की, आणि मी भाजपाचा सदस्य पण आहे, 1 वर्षापासून मी सदस्य आहे. आणि जेव्हा मला विचारणा करण्यात आली की तुम्ही इलेक्शन लढाल का, तेव्हा माझी मनोमन इच्छा ही भाजपाकडून लढण्याचीच होती आणि तीच गोष्ट, तीच भूमिका मी कायमपर्यंत शेवटपर्यंत मी कायम ठेवली. तर तेव्हा परिस्थिती अशी होती की महायुती होणार असं परिस्थिती होती आणि राष्ट्रवादी, अजितदादा आणि भाजपा एकत्र लढणार होते. परंतु मग सर्व राजकीय समीकरण तुम्हाला अवगत आहेच की शेवटी निर्णय असा झाला की भाजपा आणि शिवसेना, शिंदे गट एकत्र लढणार. तर मग मी त्यांच्याबरोबर ठाम होतो, माझी भूमिका ठाम होती की मी भाजपाकडूनच लढणार. आणि मला सतीश भाऊ मोरे म्हणा किंवा आपले बापू पाटील यांनी जो विश्वास माझ्यामध्ये दाखवला, ज्यांनी मला एन्करेजमेंट दिली की तुम्ही इलेक्शन लढावं, आणि मग मी तो निर्णय फायनल केला की आपण या पक्षाकडूनच उमेदवारी करायची. बाबासाहेब, जेव्हा राष्ट्रवादी आणि भाजपाची युतीमध्ये लढण्याची तयारी होती आणि अचानक जो काही बदल झाला, जे 2 बडे नेते पिंपळगाव बसून ते एकत्र आले आणि तेव्हा म्हणजे जे संघर्षमय जीवन आतापर्यंत तुम्ही असो, सतीश भाऊ असो, आजपर्यंत पिंपळामध्ये संघर्षमय या सत्तेच्या ह्याच्यासाठी किंवा समाजकारणासाठी हे केलं आपण. तर अचानक हे 2 बडे नेते एकत्र झाले आणि ती म्हणजे एक वेगळं काहीतरी असं, तेव्हा असं वाटलं का आपल्याला का कुठंतरी आपण कुठंतरी कमी पडतोय? असं काही नाही. एकदम महत्वाचा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने गणेशजी विचारला. त्यातला महत्वाचा मुद्दा आहे का मागची जी काही विधानसभा झाली त्यावेळेस आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं की आपण राष्ट्रवादीची विधानसभेची तिकीट हे दिलीप काका बनकर यांना आहे आणि युतीमध्ये ते राष्ट्रवादीला सुटल्यामुळे आपल्याला युती धर्म म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम करायचं. परंतु आम्हाला पक्षाने जो काही आदेश दिला त्या पक्षाचं आम्ही पालन केलं आणि युती धर्म म्हणून आम्ही दिलीप काकांचं आमदारकीला त्या ठिकाणी काम केलं आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडून आले. परंतु आम्ही ज्या वेळेस प्रचाराला सुरुवात केली त्या प्रचाराला सुरुवात करण्याआधी माझ्या घरी दिलीप काका असतील, त्यांचे 3-4 महत्वाचे साथीदार असतील, त्यांच्यासोबत मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काकांनी आम्हाला शपथ दिला का पिंपळगावातील पुढचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल. असा जेव्हा शब्द आम्हाला मिळाला त्यावेळेस आम्ही जोमाने युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये त्यांचं काम केलं. त्यानंतर गिरीश भाऊ एक 2-4 दिवसांनी त्या प्रवासात आले त्यावेळेस, आणि गिरीश भाऊंना पण त्यांनी सांगितलं का पुढचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल. गिरीश भाऊंनी सांगितलं का तुम्ही आता प्रचारासाठी लागला. आम्हाला आत्मविश्वास होता का नगराध्यक्ष हा भाजपचा मिळणार आहे, त्यामुळे आम्ही जोमाने काम केलं आणि काका निवडून. त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्ही नगरपालिका लागली त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलंय आमच्याशी चर्चा केली जाते नुसते, परंतु जेव्हा आम्ही नगराध्यक्षाचा विषय काढायचो त्या ठिकाणी तो टाळला जात होता. पुढच्या मीटिंगमध्ये बघू, पुढच्या मीटिंगमध्ये बघू, आणि असं आम्हाला 15 दिवस, महिनाभर त्या ठिकाणी फक्त बैठकीत गुंतवलं गेलं. आणि एकीकडे ते त्या बड्या नेत्याशी तिकडे चर्चा पण करत होते. आणि अचानक युती तुटल्यामुळे आमच्या पुढे प्रश्न तयार झाला की नेमकं हे असं झालं का आणि का केलं. युती तुटण्याचं कारण युती तुटण्याचं कारण हेच होतं का त्यांना नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीला द्यायचं नव्हतं आणि त्यांना दुसरीकडे असं वाटलं तर त्यांना मिळाले भास्करराव नानांना मिळालेले 8,000 मतदान आणि त्यांना मिळालेले 6,000 मतदान हे एकत्र करून आपण संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून आणू शकतो. मग भाजपचं नेतृत्व कशाला उदयास येऊ द्यायचं, असा सगळा त्यांनी विचार करून आणि भारतीय जनताला बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने ती युती केली. परंतु जनतेला खऱ्या अर्थाने ही युती आवडलेली नव्हती. ही खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने तुम्ही मला जर विचाराल ती अभद्र युती ज्याला म्हणतो आपण, ती त्यांनी या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे जनता नाकारणार हे आम्हाला माहित होतं. जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला हे खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. जेव्हा तुम्ही आता भास्कर नानांचा उल्लेख केला, सुरुवातीला भास्कर नाना बीजेपी मध्ये पण येण्याच्या ज्या चर्चा सुरू होत्या, कदाचित ते बीजेपी मध्ये जर आले असते तर काय चित्र असतं. आता जो तुम्ही प्रश्न विचारला, जर ते युतीत आले असते, पहिली गोष्ट ते आम्हाला मान्य नव्हते, कारण ते
विचाराने मतभिन्नता त्या ठिकाणी होते. ते काँग्रेसी विचारावरती होते आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे विचारचे असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी विरोध केला आणि त्याला आम्ही सपशेल नकार दिला आणि त्याचा निगेटिव्ह मेसेज पण त्या ठिकाणी आमचे काही संघर्ष आजपर्यंत केला केला म्हणजे तो तुम्ही नकार दिला तो तुमच्या पथ्यावर पडला. सत्यावर. डॉक्टर साहेब आता आपण डॉक्टर म्हणजे क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव खऱ्या अर्थाने पिंपळगाव मध्ये घेतलं जातं. म्हणजे तर आपण मूळचे वडनेर भैरवचे तर शिरसाने म्हणजे जन्मगाव वडनेर वडनेर भैरव जन्मगाव. तर तिकडचे जरी असताना पिंपळगावकरांशी जे आपण सगळं जुळून घेतलं का पिंपळगावकरांनी मोठ्या प्रमाणे आपल्याला डोक्यावर घेतलं तर याचं गुड काय सांगाल? मी ऍक्च्युली जरी बाहेरून आलेलो असेल प्रॅक्टिस मी मागच्या 18 ते 20 वर्षापासून पिंपळगावमध्ये करत आहे आणि ते करत असताना मी माझे बरेचसे सामाजिक कार्य करत होतो आणि पिंपळगावकरांची नाळ जुळण्याचं मेन कारण की 18 वर्ष हा खूप मोठा कालावधी. बऱ्याच जणांनी विरोधकांनी हा मुद्दा उठवला हा माणूस बाहेरून आलाय पण माझ्या मते 15 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केलेला माणूस किंवा त्यांनी इथं दिलेली माणूस हा तो तिथला स्थायिक होतो आणि या 15-18 वर्षामध्ये माझी इतकं पेशंट इथं मी बघितलेले आहे की त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पेशंट लोकांनीच माझा प्रचार केला. तेच माझे खरे प्रचारक होते म्हणा किंवा तेच माझे कार्यकर्ते होते त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला कॅम्पेनिंगमध्ये वगैरे. म्हणजे समोरच्या उमेदवाराला त्यांचं नाव सांगावं लागलं मला माझं नाव सांगावं नाही लागलं उमेदवार म्हणजे माझ्या सगळ्या जनतेला. त्यामुळे मला असं वाटतं की मी जी 18 वर्ष जी सर्व्हिस दिली अगदी मनोभावे किंवा कमी खर्चामध्ये त्यामुळे पिंपळगावकरांची माझी नाळ सर्व लोकांशी जोडलेली होती. सर आता तुमचे उमेदवार होते तुमच्यापेक्षा खूप ताकदवर उमेदवार होते असं मी म्हणेन. कारण एका खासदाराचे मेहुणे आणि त्या खासदाराच्या मेहुण्याला पाडायची जी म्हणजे जी काही रणनीती आखली तर ती कशा पद्धतीची रणनीती वगैरे असं काही आखणी वगैरे असं म्हणता येणार नाही. मी ऍक्च्युली मला भारतीय जनता पक्षाने जेव्हा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी काही दिवस माझ्या बऱ्याचशा लोकांचा एक आढावा घेतला आजूबाजूच्या लोकांचा म्हणा किंवा माझ्या पेशंट लोकांकडून आढावा घेतला तर मला एकंदरीत चित्र माझ्या बाबतीत खूपच उत्साहवर्धक वाटलं. जे सर्व लोकांच्या इतक्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या की डॉक्टर तुमच्यासारखा माणूस जर इथं आला तर नक्कीच पिंपळगावमध्ये सर्वांनाच फायदा होईल. तुमच्यासारखा माणूस या पदाला योग्य आहे. म्हणजे सर्वांनीच माझा जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे मला हिंमत आली. आणि जसं मी सांगितलं सतीश भाऊ म्हणा किंवा बापूभाई म्हणा यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्या व्यतिरिक्त आपले यतीन भाऊ कदम किंवा राहुल दादा आहेत त्यांनी पण माझा उत्साह वाढवला. त्याच्यामुळे मला असं रणनीती वगैरे असं या गोष्टीमध्ये काही या गोष्टी माहिती नव्हत्या कारण मी राजकारणाचा माझा पिंड नाही. मी याच्याकडे एक समाजकारणाची एक संधी म्हणूनच बघितलं की आज जो माणूस मी 70 ते 80 पेशंट लोक रोज दिवसाला ओपीडीला बघतो त्या माणसाला खूप मोठ्या जनसमुदायापर्यंत जाता येईल आणि लोककल्याणाची कामं करता येईल. मला एक सामान्य नागरिक म्हणून मला हवी आहे की पिंपळगावमध्ये झाली पाहिजे आणि ती मला या अनुषंगाने करता येतील ही माझी प्रामाणिक इच्छा होती. आणि त्यामुळे याच्यामध्ये काही रणनीती वगैरे असं काही नव्हतं. मला असं वाटतं की जसं लोकांनी मला विश्वास टाकला आणि मला संधी आली मी त्या संधीच पूर्ण केलं असं म्हणतो. खऱ्या अर्थाने रुग्ण सेवा करता करता आता पिंपळगावकरांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला मिळालं. तर आपले आता नगराध्यक्ष म्हणून जे काही महत्वाचे कोणत्या 3 कामांना प्राधान्य 3 कामं म्हणण्यापेक्षा मला खूप कामं करायची आहे. 3 कामं हा खूप छोटा महत्वाचे. ऍक्च्युली तसं बघितलं तर मी सर्वांसमोर प्रचारादरम्यान ते सांगितलं की मला हे इंदोर शहरासारखं स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे. आणि इंदोर कावर सांगितलं मी की ते मला जास्त प्रॅक्टिकल वाटतं. लोक इथं पिंपळगावला मिनी दुबई म्हणतात पण मला वाटतं मिनी दुबई म्हणा किंवा शांघाय म्हणा किंवा हाँगकाँग म्हणा या गोष्टी सांगण्यापेक्षा जे प्रॅक्टिकल आहे तेच गोष्टी लोकांना सांगावं. खूप लोकांना काही चांतारेने दाखवायचे आपल्याला. लोकांच्या समस्या किंवा खूप सामान्य आहेत आणि त्या माझ्या मते इंदोर ह्या मॉडेलच्या अनुषंगाने आपल्याला पूर्ण करता येतील. म्हणजे चांगलं ड्रेनेज सिस्टीम ही पहिली प्रायोरिटी राहील. दुसरं स्वच्छ शहर करायचं असेल तर तिथं घनकचऱ्याचं सगळं नियोजन हवं आपल्याला. त्या व्यतिरिक्त आपल्याला चांगले रस्ते पाहिजे, चांगल्या सगळ्या लोकांसाठी चांगल्या सुखसुविधा पाहिजे. जसं लहान मुलांसाठी उद्यानं पाहिजे, ज्येष्ठांसाठी जॉगिंग ट्रॅक पाहिजे आणि तरुणांसाठी आपल्याला अभ्यासिका करायला पाहिजे किंवा चांगले ग्राउंड पाहिजे. हे मेन बेसिकली गोष्टी आहेत. पार्किंगची व्यवस्था पाहिजे, ट्रॅफिकची व्यवस्था गंभीर आहे, त्या गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करता येतील. माझ्या मते या 3 गोष्टी त्याच्यात अनुषंगाने येतीलच. आपण जेव्हा पॅनल निर्मिती केली आता 2 नेते एकत्र आले आपण एकटे पडलो असा हे झालं. पण सुरुवातीला जे उमेदवार देताना आपण जर बघितले आता निवडून आलेले तर अख्खे 9 उमेदवार अगदी
ज्या म्हणजे अध्यक्षपदासह धरलं तर राजकारणाचा गंधही नसलेला म्हणजे कोणतीही पार्श्वभूमी नसते असे नवखे उमेदवार खऱ्या अर्थाने दिले आणि तेच विजयाचे सार्थक ठरले. त्याला काय बरोबर. अचानक ज्या वेळेस खऱ्या अर्थाने युती तुटली त्यावेळेस आमच्या पुढे प्रश्न होता की उमेदवार आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे करायचे, परंतु आम्हाला ही खात्री होती का लोकसभेला भारतीताईंना पिंपळगाव शहरातून 1250चं लीड त्या ठिकाणी मिळालेलं होतं. विधानसभेमध्ये सुद्धा पिंपळगाव शहरातून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतलेली होती. त्यामुळे आम्हाला खात्री होती का पिंपळगावमध्ये 8 ते 10 हजार लोकांचं एक भारतीय जनता पार्टी शिवसेना विचाराची लोक या पिंपळगाव शहरामध्ये आहे. राहिला प्रश्न नगरसेवकांना उमेदवारी देण्यात. आम्ही असे माणसं शोधून काढले का ज्या माणसांचं काहीतरी डिवोशन आहे, सामाजिक कार्यामध्ये असेल, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल. त्याच्यामध्ये जसं आम्ही डॉक्टर मनोजजी बर्डे यांच्याकडे मी स्वतः 2दा त्या ठिकाणी आलो होतो आणि त्यामुळे त्यांना विचारलं का जर युती तुटली तर काय, तर सरांनी एकदाच सांगितलं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी तयार आहात. आम्हाला माहित होतं डॉक्टर मनोजजी बर्डे यांचं एक चांगलं नाव डॉक्टरकी पेशामध्ये आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. डॉक्टरनी यस केल्यामुळे आम्हाला नगराध्यक्षाचा उमेदवार एक चांगला त्या ठिकाणी चेहरा मिळाला. त्यानंतर मग चिंदूभाऊ काळे असतील, आपले फळ विक्रेते, परंतु त्यांचं सामाजिक कार्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे. मग सतीश भाऊ मोरे असतील, राजाभाऊ पाटील यांच्या मिसेस असतील, आपल्याला माहित असेल ज्ञानेश्वर जोगारे म्हणून त्याच्यांचं पाववड्याचं त्या ठिकाणी दुकान आहे. परंतु त्या आदिवासी भागामध्ये तो काही ना काही उपक्रम सामाजिक कार्य त्या भागामध्ये करत असतो. असे सगळे नवखे उमेदवार, परंतु समाजामध्ये त्यांना मान सन्मान असलेल्या अशा लोकांना घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचं चिन्ह देऊन खऱ्या अर्थाने आम्ही हा पॅनल पूर्णपणे त्या ठिकाणी तयार केला. पिंपळगावच्या राजकारणात प्रतिनिधी होता, ज्यांचा प्रभाव होता, त्या उमेदवारांना खऱ्या पराभूत होतात. याचं खरं कारण काय असतं? एकदम महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी आता सांगितलं का आम्ही नवखे उमेदवार घेऊन त्या ठिकाणी लढ. जे मातब्बर तुम्ही लोक म्हणतात, परंतु मागच्या 2-3 निवडणुकीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, त्या मागची झालेली ग्रामपंचायतची निवडणूक ज्यात आम्ही 3रा पॅनल केला, परंतु त्या आधीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही युती म्हणून खऱ्या अर्थाने लढलो आणि माई बनकरांच्या यांनी त्या सरपंच झाले. त्यावेळेस आमचा सुद्धा रोल त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमचाही होता, परंतु आम्हाला कुठे त्या ठिकाणी नंतर 5 वर्ष गृहीत धरलं गेलं नाही. ही जनतेच्या मनात त्या ठिकाणी सल होती. मागच्या वेळेस सरपंच पद आमच्याकडे मिळत असताना आम्हाला नाही दिलं गेल्यामुळे आम्ही सेपरेट पॅनल केला आणि केवळ 113 मतांनी त्या ठिकाणी आम्हाला पराभव पत्करावा लागला. ही जनतेच्या मनात सल होती का हा युवा वर्ग काहीतरी करू इच्छितो, परंतु हे नेते ते करू देत नाही. आणि ती दैवी शक्ती म्हणा किंवा दैवी योग म्हणा, ते सर्व एकत्र आले आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने इतकं मोठं यश या ठिकाणी आम्हाला मिळालं असं मला वाटतं. निवडणूक काळात संघटन, मार्गदर्शन आणि नियोजन या 3 बाबींमध्ये आपण कोणत्या गोष्टीवर विशेष भर? निवडणुकी काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं संघटन हे फार मोठं असतं. आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, मंडल अध्यक्ष असतील, त्यानंतर आमचे बूथ प्रमुख असतील, त्या बूथ प्रमुखांखाली बूथ समिती असेल, त्यानंतर पेज प्रमुख पर्यंत जे काही काम ते पिंपळगाव शहरामध्ये पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे 42चे 42 बूथ प्रमुख त्या ठिकाणी त्यांचं काम करत होते. पेज प्रमुख एक पेज हातात घेऊन त्या ठिकाणी ते पेजच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत होते. त्यामुळे ही सगळी यंत्रणा संघटनात्मक त्या ठिकाणी होती. परंतु त्याचबरोबर या पक्षाने आम्हाला फार मोठी ताकद दिली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी सभा घेतली, त्यामुळे आमचा उत्साह वाढला. आपल्या जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा 3-4 प्रवास या पिंपळगाव शहरात केले आणि आमच्याकडे प्रभारी असणारे राहुल दादा आहेत, यांनी सुद्धा पूर्ण कॅम्पेन, पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं. त्यामुळे संघटना प्लस नेत्यांची साथ
आणि विशेषतः डॉक्टर मनोजजी बर्डे यांची उमेदवारी या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने जुळून आल्या आणि त्याचबरोबर आम्हाला शिवसेनेने दिलेली साथ ही फार महत्वाची ठरली. म्हणूनच आम्हाला हे यश या ठिकाणी मिळालं असं मला वाटतं. सर आपण आता नगराध्यक्ष पदी आता विराजमान सर आपल्या आता ना भूतो ना भविष्य असा संघर्षमय विजय झाला खऱ्या अर्थाने. तर याचा विजयाचे शिल्पकार कोण होते? या विजयाचा शिल्पकार मी दोन लोकांना देऊ इच्छितो. सर्वात पहिले भारताचं संविधान लिहिणारे आमचे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मला संधी मिळाली आणि दुसरं म्हणजे भाजपा पक्षाने माझ्यावरती दाखवलेला विश्वास, ही दुसरी गोष्ट. त्या दोन्ही गोष्टींमुळे मला वाटतं की हा माझा विजय सुकर झाला. सर आता काय स्वप्न असेल आणि पिंपळगावकरांना काय आव्हान करायला आपण? पिंपळगावकरांना मी आवाहन करेल की जर आपल्याला इंदोर शहर बनवायचं आहे तर जेवढं तुम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे तेवढेच तुमचाही सहभाग महत्त्वाचा आहे. कोणतंही शहर स्वच्छ ठेवायचं तर फक्त प्रशासनानेच करायचं आणि आपली काहीच रोल नाही असं त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षा करायची हे पण योग्य नाही. तर माझ्या मते ह्या गोष्टी करताना दोघांचाही तितकाच सहभाग आवश्यक असेल आणि मी ग्वाही देतो की माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही पिंपळगावचं हे विजन जे आम्ही जनतेसमोर मांडलंय ते आम्ही अस्तित्वात आणि पूर्णत्वात नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू पुढच्या 5 वर्षामध्ये. पिंपळगाव हा सर खऱ्या अर्थाने पिंपळगाव बसवंतला जो काही आदिवासी समाज आहे हा सगळा किंवा कामानिमित्त स्थायिक झालेला मोठा समाज जवळपास 14,000 समाज बांधव आहे. तर त्या समाजाचं काय स्वप्न असेल त्या समाजाला उन्नती देण्यासाठी आपण काय विशेष भर द्या? प्रचारादरम्यान मी ऍक्च्युली पूर्ण पिंपळगाव पिंजून काढलं. जवळजवळ 12 ते 15 दिवस मी रोज 12 ते 13 तास रोज पायपीट करायचो आणि त्यावेळेस मला मी सगळ्या वाडी वस्त्यांमध्ये फिरलो. मग पिंपळगावच्या ज्या आपल्या वस्त्या आहेत बेसिकली जसं राजवाडा म्हणा, आपला कोळीवाडा म्हणा, मातंग वस्तीचा वस्ती म्हणा, आपलं बीट वस्ती म्हणा, अंबिका नगर म्हणा, देवीचा बरड वगैरे म्हणा, या सगळ्या वस्त्यांमध्ये फिरताना मला जाणवलं की इथं विकास करण्यासाठी खूप संधी आहेत. म्हणजे बेसिक गोष्टीची वानवा मला जाणवली. तसं सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, चांगलं ड्रेनेज सिस्टम नाही, पाण्याची व्यवस्था नाही. तर माझा पहिली प्रायोरिटी तीच राहील की ह्या सर्व गोष्टी मी माझ्या याच्यामध्ये सांगितल्याच आहे की इंदोर शहराचं जे मी मॉडेल तुम्हाला मी सांगितलं त्यामध्ये ह्याच बेसिक गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या आहे आणि माझं या अनुषंगाने माझ्या सगळ्या वाडी वस्ती किंवा माझ्या आदिवासी बांधवांसाठी मला काम करायची खूप इच्छा आहे आणि माझ्या मते योग्य संधी मला या संविधानाने दिली आहे, भाजपा पक्षाने मला दिलेली आहे. ते नक्कीच त्या संधीचं सोन्यात रूपांतर करेल. मुळात बीजेपीच्या ज्या काही प्रमुख पदी ज्या आहे राष्ट्रपती पदावर या एक आदिवासी महिलाच आहे आणि खऱ्या अर्थाने पिंपळगाव बसवंत शहरात देखील तीच एक आदिवासी 9 तरुण खऱ्या अर्थाने या पिंपळगावची सत्ता खऱ्या अर्थाने आज विराजमान झाले या ठिकाणी आणि त्यांच्याकडून पिंपळगावकरांना खूप अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने पिंपळगावला मिनी दुबई म्हटले जाते. मात्र मिनी दुबई नाही तर येणाऱ्या काळात पिंपळगावला विकासाचं मॉडेल असलेलं इंदोर शहर म्हटलं जाईल असं सरांकडून सांगितलं जाते. आपण खऱ्या अर्थाने या पिंपळगावचं इंदोर कशा पद्धतीने कराल यासाठी आपल्याला शुभेच्छा असेल. मात्र बापूसाहेब पाटील आपल्याला अजून एक शेवटचा प्रश्न आहे माझा. पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या पुढील 5 वर्षासाठी भाजपाच्या वाटचालीबाबत आपली भूमिका काय असेल? महत्वाचा प्रश्न आहे. जसं आता डॉक्टर मनोजजी बर्डे यांनी सांगितलं का इंदोर शहराच्या मॉडेल सारखं या पिंपळगाव शहराचा विकास खऱ्या अर्थाने करायचा. ज्या पिंपळगाव शहराला मिनी दुबई म्हटलं जातं परंतु त्यातल्या असणाऱ्या प्राथमिक गरजाच खऱ्या अर्थाने पूर्ण झालेल्या नाही. त्याच्यामध्ये विशेषतः ड्रेनेज असेल, लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल आणि रस्ते याची फार दुर्दशा या पिंपळगाव शहरात झालेली आहे. त्यामुळे पहिलं आमचं काम असेल तर माझं पिंपळगाव स्वच्छ पिंपळगाव हा विषय घेऊन पुढच्या 1 महिन्यामध्ये डॉक्टरांचं आमची चर्चा झाली का पुढच्या पहिल्या महिन्यामध्ये आम्हाला गाव पूर्ण स्वच्छ करायचं आहे. आधी घन कचरा असेल, घंटागाडीची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला पहिल्या तर पिंपळगाव स्वच्छ करण्याचं करायचं. त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था, त्याच्यानंतर जो ड्रेनेजचा विषय हा फार महत्वाचा आहे. त्यासाठी मोठा निधी हा लागणार आहे. आजच आमचे गिरीश भाऊ जे काही पालकमंत्री त्यांनी सांगितलं
तुम्ही विकासांची कामाचं नियोजन करा. त्या पद्धतीने मी तुम्हाला कुठेही निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे तो ड्रेनेजचा विषय, त्यानंतर रस्ते असतील, डॉक्टरने सांगितलं तसं पुढच्या काळामध्ये गार्डन असेल, मुलांसाठी अभ्यासिका असेल, या सगळ्या गोष्टी करून एक सुंदर आणि चांगलं शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ पिंपळगाव पुढच्या 5 वर्षामध्ये करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि लोकांनी जो काही आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि जो कोण तक्रार घेऊन येईल, जो काही काम घेऊन येईल, त्याचं आम्ही स्वागतच करू आणि त्यांच्या शंकेचं निरसन करूनच आम्ही पुढचं खऱ्या अर्थाने काम पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच करू. नक्कीच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात जे काही विकासाचं तुम्ही स्वप्न घेऊन या पिंपळगावची सत्ता हाती घेतली आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण होईल अशीच आशा बाळगतो. आणि सर्वसामान्य व्यक्तींना किंवा आदिवासी बांधवांना, दलित बांधवांना न्याय मिळो अशीच अपेक्षा आमच्या जी मराठी न्यूज चॅनेल कडून असेल. आणि सगळ्याच बाबतीत आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 खूप तसेच आपण लवकरच जे आपले आतापर्यंत संघर्ष योद्धा म्हणून प्रचलित पिंपळगाव बसून सतीश भाऊ मोरे यांची लवकरच आपण मुलाखत घेऊ आणि त्यांचाही संघर्षमय जो काही प्रवास आहे तो आपण आपल्या जी मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पिंपळगावकरांसाठी खूप पुढे आणू. धन्यवाद.